नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:48 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। तर आज आम्ही बनवणार आहे पनीर मसाला। तर पनीर मसाला आणलाय मी, ते पनीर आणलाय। तर आपण पनीर मसाला घरच्या घरी बनवणार आहे। तर शिवम उठला, आता शिवम पण आला इकडे। हाय शिवम। अन्वी पण आली। हाय अन्वी। दोघं लवकर उठले आज। तर आज आहे संडे, तर म्हटलं संडेचा पनीर मसाला बनवूया। तर 9:15 वाजले, तर अजून झाडून घ्यायचं काम चालू आहे। तर सर्वजण उशिरा उठले, 8 वाजता उठले सगळे झोपेतून। आता थोडा वेळ झालाय, तर स्वयंपाकाला उशीर होतोय। तर इकडे तयारी चालू आहे अजून। तर इकडे कांदा घेतलाय भाजायला आणि टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, आणि इकडे आपलं आलू लसूण घेतलंय, इकडे थोडं खोबरं किसून घेतलंय, अजून कांदा वगैरे चिरून घ्यायचंय। तर अजून तयारी चालू आहे। तर तुम्हाला दाखवतो आम्ही जस्ट पनीर मसाल्याची रेसिपी। हाय शिवम। तर झाडून होतं इकडे। शिवम इथे टमाटे खातोय। तर शिवम सकाळी लवकर उठलाय, आणि आम्ही सर्वजण 8 वाजता उठलोय। आम्ही पण 8 वाजता उठली, आणि इकडे झाली आपली तयारी पनीर मसाला बनवण्याची। तर मित्रांनो, इथे आम्ही अगोदरच कांदा चिरून घेतलाय, तर परतून घेतोय याला। आणि इथे आता टोमॅटो ग्रेव्हीसाठी आपली टोमॅटो चिरून घेतोय। तर टोमॅटो बारीक चिरून घेतोय। आपण घेतलंय आलं लसूण घेतलंय, आणि खोबरं घेतलंय किसून। तर आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपली तयारी चालू आहे। तर पनीर मसाला बनवायचा आहे। तर मित्रांनो, इथे आणले अमूल मलाई पनीर फ्रेश। तर पनीर आणलंय 200 ग्रॅम। ठीक आहे, पनीर कडक झालं ते फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं। होय, तर कांदा परतून झालाय। आता थोडं खोबरं भाजून घेऊया। खोबऱ्यात टाकलाय भाजायला। खोबरं पण झालंय भाजून। आता याची पेस्ट बनवून आणूया। थोडी धनिया पावडर घ्यायची आपल्याला। धनिया पावडर घेतली। काय बनवलं बाळ्या? लागलं? हा, तर मित्रांनो, ग्रेव्ही पेस्ट केली आपण इकडे। हवा तर पेस्ट करून आणली आपण सगळं, कांदा लसूण टमाटर त्याची पेस्ट करून आणली। आता इथे घेतलं आपण गरम मसाला आणि मिरची पावडर, जिरे, थोडी मोहरी, आणि आपल्याकडे धनिया पावडर आहे। तर आपलं पनीर इकडे ना फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे खूप कडक झाले, थोडं नरम करण्यासाठी पाण्यात ठेवलं। तर लगेच काप टाकून घेऊ, आणि लगेच आपली इकडे रेसिपी बनवायला चालू करूया। तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला। तर पनीर परतून घेतोय आपण। केक कापून जाऊ दे, काय नाही होत। तर फ्रीजरमध्ये नव्हतं ठेवायला पाहिजे आम्ही। तर मित्रांनो, निघालंय 200 ग्रॅम पनीर। आता याचे काप टाकून घेऊया आपण। कडक आहे ना ते, फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे कडक झाले। खूपच कडक झालंय ना ते, काप पण नाही। तर मित्रांनो, इथे काप टाकून घेतले, पण प्रॉब्लेम असा झाला की फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे खूप हार्ड झाले, तर त्याच्यामुळं काप पण व्यवस्थित नाही लागले। तर आमच्याकडून थोडी चुकी झाली, फ्रीजरमध्ये नव्हतं ठेवायला पाहिजे, थोडं साईडला ठेवायला पाहिजे होते। तर आता परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं।
मसाल्यामध्ये थोडे हळद टाकून घ्यायचे. पनीर इकडे आपण परतून घ्यायचे. थोडं चिमूटभर मीठ टाकायचंय. अरे शिवम काय करतो? पडशील चटकशील तिथं खाली. परत काढून घ्यायचं का? मसाला पातवायला. परतून झालं इकडे. तर परत तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता आपली बनवलेली ग्रेव्ही, आपली पेस्ट टाकून घ्यायची, ती टोमॅटो कांदे पेस्ट. काय शी म्हणतोय? शी नाही, चांगलं आहे. हां हां हां. पडशील तिकडेच थांब. ए बालिया, चल खाली उतर मग. आपली ग्रेव्ही शिजवून घ्यायची आता. तर आम्ही 1 टमाटर आणि 1 कांदा यूज केला आहे. तर तुम्हाला जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही 4 टमाटे 4 कांदे घेऊ शकता. पावसासाठी एवढीच पुष्कळ आहे. हा, जास्त कसं बरोबर नाही, एवढं एवढं बस. तर हे 200 ग्रॅम पनीर आहे आपलं. एक कांदा बस, जास्त अर्धा किलो असतं. धनिया पावडर टाकायची का? धनिया पावडर टाकून घ्यायची. मिरची, तर मिरची पावडर टाकून घ्यायची. गरम मसाला, मिरची पावडर दोन्ही टाकून घेतले. मी जास्त येलो काय केलं तुम्ही? वाटतात काय ठेवले मम्मा? काय ठेवले? तर थोडीशी हळद टाकून घ्यायची. छान असा कलर सुटतोय. थोडं पाणी गरम करून घ्यायचं आपल्याला. अरे बाळ, याच कळशीतून पाणी पिते थंड. इकडून पाणी गरम करून घ्यायचं इकडे. तर आपलं पनीर टाकून घ्यायचं ग्रेव्ही मध्ये. दे ग बाळाला, दीदी दे ना त्याला पाणी, दे ना दीदी. तर इकडे पाणी गरम करून घेतले आपण. अजून टाकू का थोडं? नको, आता पातळ होईल, बस एवढंच. थोडंसं थांबाय ताट, थोडंसं. ते काय ते तर मित्रांनो, आता 10 मिनिटं शिजून द्यायची भाजी. हो दीदी, अभि झाले माहिती चपात्या. आता मी तुमचंच पाहिजे, तुम्हाला खायला प्यायला भरते. तर मित्रांनो, इथे झाले आपला पनीर मसाला. तर बघू शकता कशा प्रकारे एकदम छान.
चला घेतो वाढून, आता जेवण करतो. हाय शिवम. तर शिवम खातोय बीट. तर मित्रांनो घेतले पनीर मसाला. तर मित्रांनो या जेवण करायला. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.